तर ही मी आणि हा माझा भाऊ. तर आज आम्ही चाललो आहे पाव आणायला. हा पुढे पुढे आणि मी मागे मागे. काय घाई आहे काय माहीत नाही, पण शेवटी आम्ही पोचलो आमच्या बेकरीत ओव्हन फ्रेश. नंतर असे डोनट्स आणि केक बघून तोंडाला पाणी सुटलं, पण काय करणार, शेवटी खाण्याची भूक आम्ही सुगंधावरच भागवली. शेवटी निघालो, घेतले पाव आणि घरी जायला निघालो. वाटेत भेटला बदाम शेकवाला, पण नंतर आठवलं की आपल्याला सर्दी झाली आहे. मग तशीच आम्ही परत गेलो घरी आणि असे आम्ही तर आज मी बनवणार आहे मिसळपाव. चला मग मिसळपाव खायला. तर मी आता मूग आणि मटकी कुकरमध्ये लावती आहे. तर आता ह्याच्यात भरपूर पाणी घालायचं आणि शिजवायचं. तर थोडीशी हळद टाकते, चवीनुसार मीठ. आता मी कुकर व्यवस्थित लावून घेते. तर आता इथे मी वाटप करून घेते एका साईडला. तर वाटपासाठी टाकलं आहे मी कांदा, टोमॅटो, लसूण आणि आलं. हे व्यवस्थित परतून घेणार आहे. कांदा टोमॅटो आता व्यवस्थित परतून झालं, तर आता मी त्याच्यात खोबरं टाकते, 1 चमचा तीळ. आता व्यवस्थित परतून घेणार आहे छानपैकी आणि नंतर मिक्सरला लावणार आहे. तर आता हे सगळं मिश्रण मी मिक्सरला नीट लावून घेणार आहे. तर आता इथे मी कढई तापत ठेवली आहे आणि आता तेल ओतते आहे. मिसळीला जरा जास्तच तेल लागतं, त्याशिवाय चव येत नाही. तर्री आली पाहिजे, तो त्यामुळे मी जास्त तेल घालते. तेल तापलं आहे, तर तेलात आता हिंग, राई, थोडंसं जिरं, कढीपत्ता जे वाटप केलं आहे ते आता मी वतते. तर हे वाटप तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये. तर या वाटपात आता मी आमचा मालवणी मसाला 1 चमचा आणि काश्मीरी लाल मिरची पावडर टाकते. आणि आता तुम्ही बघू शकता छान असा रंग येईल. आणि असंच मी ह्याला 2 मिनटं शिजवून घेते. मध्ये मध्ये ह्याला हलवत राहायचं आहे. तर आता ह्याच्यात मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकते. छान व्यवस्थित ढवळून घेते. तुम्ही बघू शकता रंग अगदी सुंदर आला आहे. आणि आता मी शिजवलेली जी आपली मटकी आणि मूग आहे ते टाकते. आणि असंच मी 5 मिनटं हे शिजवत ठेवणार आहे. नंतर बघू आपण. आणि आता थोडीशी कोथिंबीर असं आता ढवळून घेऊया. तुम्ही बघू शकता छान अशी मस्त उकळ आली आहे आणि आपली आता मिसळ तयार आहे. आता मी छान लिंबू पिळते आणि पप्पांना टेस्ट करायला देते. बघूया पप्पा काय म्हणतात. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. व्लॉग आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.